लवकरच दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्री जवळ येत आहे। जर तुम्ही या सणांमध्ये वर्गणी जमा करत असाल तर थांबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता वर्गणी गोळा करताना धर्मादाय कार्यालयाची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक आहे। जर तुम्ही ही परवानगी घेतली नाही तर महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कायदा कलम 66 क नुसार 3 महिने कारावासाची शिक्षा आणि विना परवानगी जमा केलेल्या रकमेच्या 1.5 दंड भरावा लागू शकतो। ज्या मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे कायमस्वरूपी नोंदणी केली आहे त्यांना वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता नाही। मात्र सर्व आर्थिक वर्षाची हिशोबपत्र ऑनलाईन दाखल करणं बंधनकारक आहे। नोंदणीकृत नसलेली मंडळं आणि संस्थांनी ऑनलाईन अर्ज करणं देखील बंधनकारक आहे। तर अर्ज मंजूर झाल्यावर परवानगी मंजुरी क्रमांक टाकून वर्गणीची पावती द्यायची। कार्यक्रम संपल्यावर जमा आणि खर्चाचा अहवाल देखील धर्मादाय कार्यालयात सादर करणं बंधनकारक आहे। आणि जर वर्गणीच्या अफरातफरीबाबत तक्रार झाली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात। हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा जय महाराष्ट्र न्यूज।